पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर सितार या वाद्याशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर सितार या वाद्याशी संबंधित आहेत. पेनल्टी कॉर्नर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेनल्टी कॉर्नर हा शब्द हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पेनल्टी कॉर्नर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेनल्टी कॉर्नर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. देवधर करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर करंडक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. देवधर करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर करंडक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. रशियाचे चलन काय आहे? रशियाचे चलन रुबल आहे. रशियाचे चलन काय आहे? रशियाचे चलन रुबल आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव होते. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव होते. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर हे होते. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर हे होते. कटक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? कटक शहर महानदीवर वसले आहे. कटक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? कटक शहर महानदीवर वसलेले आहे. बायनरी भाषेत किती अक्षरे असतात? बायनरी भाषेत 2 अक्षरे असतात. बायनरी भाषेत किती अक्षरे असतात? बायनरी भाषेत 2 अक्षरे असतात. लॅनचा विस्तार काय आहे? लॅनचा विस्तार लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच स्थानिक क्षेत्र नेटवर्क असा आहे. लॅनचा विस्तार काय आहे? लॅनचा विस्तार लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच स्थानिक क्षेत्र नेटवर्क असे आहे. गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगरमध्ये झाला. गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगरमध्ये झाला. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा कधी स्वतंत्र झाला? पोर्तुगीज राजवटीपासून गोवा 1961 मध्ये स्वतंत्र झाला. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा कधी स्वतंत्र झाला? पोर्तुगीज राजवटीपासून गोवा 1961 साली स्वतंत्र झाला. बक्सरची लढाई कधी झाली? बक्सरची लढाई 1764 मध्ये झाली. बक्सरची लढाई कधी झाली? बक्सरची लढाई 1764 साली झाली. नियामक कायदा केव्हा लागू झाला? नियामक कायदा 1773 मध्ये लागू झाला. नियामक कायदा केव्हा लागू झाला? नियामक कायदा 1773 मध्ये लागू झाला. इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून कोठे पाठवले? इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून रंगून, बर्मा, म्यानमार येथे पाठवले. इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून कोठे पाठवले? इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून रंगून, बर्मा येथे पाठवले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात 9 जानेवारी 1915 साली परतले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 साली परतले. भारतातील पहिला बोलणारा चित्रपट कोणता होता? भारतातील पहिला बोलणारा चित्रपट आलम आरा होता. भारतातील पहिला बोलपट कोणता चित्रपट होता? भारतातील पहिला बोलणारा चित्रपट आलम आरा होता. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात 7वे स्थान आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात 7वे स्थान आहे. भारताची जमीन सीमा किती आहे? भारताची जमीन सीमा 15,200 किलोमीटर आहे. भारताची जमीन सीमा किती आहे? भारताची जमीन सीमा 15,200 किलोमीटर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती किती आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती 2,933 किलोमीटर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती किती आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती 2,933 किलोमीटर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती किती आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती 2,933 किलोमीटर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती किती आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताची व्याप्ती 2,933 किलोमीटर आहे. भारताची जमीन सीमा किती आहे? भारताची जमीन सीमा 15,200 किलोमीटर आहे. भारताची जमीन सीमा किती आहे? भारताची जमीन सीमा 15,200 किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे?
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात 7वं स्थान आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात 7वं स्थान आहे. भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता होता? भारतातील पहिला बोलणारा चित्रपट आलमारा होता. भारतातील पहिला बोलणारा चित्रपट कोणता होता? भारतातील पहिला बोलणारा चित्रपट आलमारा होता. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात 9 जानेवारी 1915 साली परतले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात 9 जानेवारी 1915 साली परतले. इंग्रजांनी बहादूरशाह जफरला कैद करून कोठे पाठवले? इंग्रजांनी बहादूरशाह जफरला कैद करून रंगून, बर्मा, म्यानमार येथे पाठवले. इंग्रजांनी बहादूरशाह जफरला कैद करून कोठे पाठवले? इंग्रजांनी बहादूरशाह जफरला कैद करून रंगून, बर्मा, म्यानमार येथे पाठवले. नियामक कायदा केव्हा लागू झाला? नियामक कायदा 1773 मध्ये लागू झाला. नियामक कायदा केव्हा लागू झाला? नियामक कायदा 1773 मध्ये लागू झाला. बक्सरची लढाई कधी झाली? बक्सरची लढाई 1764 साली लागू झाली. बक्सरची लढाई केव्हा लागू झाली? बक्सरची लढाई 1764 मध्ये झाली. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा कधी स्वतंत्र झाला? पोर्तुगीज राजवटीपासून गोवा 1961 साली स्वतंत्र झाला. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा कधी स्वतंत्र झाला? पोर्तुगीज राजवटीपासून गोवा 1961 साली स्वतंत्र झाला. गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगरमध्ये झाला. गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगरमध्ये झाला. लॅनचा विस्तार काय आहे? लॅनचा विस्तार लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच स्थानिक क्षेत्र नेटवर्क असा आहे. लॅनचा विस्तार काय आहे? लॅनचा विस्तार लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच स्थानिक क्षेत्र नेटवर्क असा आहे. बायनरी भाषेत किती अक्षरे असतात? बायनरी भाषेत 2 अक्षरे असतात. बायनरी भाषेत किती अक्षरे असतात? बायनरी भाषेत 2 अक्षरे असतात. कटक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? कटक शहर महानदीवर वसलेले आहे. कटक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? कटक शहर महानदीवर वसलेले आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर हे होते. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर हे होते. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव हे होते. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव हे होते. रशियाचे चलन काय आहे? रशियाचे चलन रुबल आहे. रशियाचे चलन काय आहे? रशियाचे चलन रुबल आहे. देवधर करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर करंडक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. देवधर करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर करंडक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पेनल्टी कॉर्नर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेनल्टी कॉर्नर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पेनल्टी कॉर्नर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेनल्टी कॉर्नर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर सितार या वाद्याशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर सितार या वाद्याशी संबंधित आहेत.